वळूयात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे आणि केशवजी देखील आपल्या सोबत आहेत। गुणरत्न सदावर्ते, मी तुमच्याकडे येते। इथे राज ठाकरे उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत। तुम्ही म्हणता की ऐच्छिक आहे वगैरे सगळं मान्य, पण मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर जे लोक सहभागी होतील या मोर्चामध्ये त्यांचं मतही समोर येईल की तेही सरकारपर्यंत पोहोचेल, त्याच्यावरही विचार विनिमय होऊ शकेल। मग मोर्चा तुम्हाला का नको? बघा, इथं प्रश्न आहे संस्कृती विकृतीचा। लक्षात ठेवा, ही संस्कृती आहे का की कुणाला तरी तुम्ही दलाल म्हणणं, आम्ही भाडखाऊ म्हणलं तर किती लागेल? स्वतःच्या कुटुंबाचे बडेजाव करण्यासाठी तुम्ही चॅनलवर येता का? तुम्ही उत्तर द्या ना। त्या मला ते वयोवृद्ध आहेत ते महाजन, त्यांना मला जास्त डोकं लावायचं नाही कारण त्यांचं काही शिल्लक राहिलेलं नाही। पण मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत। तुम्ही राज ठाकरेची काल पत्रकार परिषद पाहिली, किती मुजोरी आहे, कोण येतंय ते बघून घेऊ म्हणण्यासाठी आता परत आमच्या गावंडाळ मराठी आणि त्यातले त्यात गुराख्यांच्या भाषेमध्ये तुझ्या का बापाच्या घरचा महाराष्ट्र आहे का तू बघून घ्यायला, की काय तुझ्या नावचा सातबारा झालाय माणसांचा, हे म्हणायचंय मला। त्याचबरोबर दादा भुसेंना काय बोलताना काल बोलले, ज्या राज्यात शिकतो माझी मुलगी ही आहे, लाभधारक आहे शाळेची, तिला हिंदी तिसरी भाषा शिकायची आहे, म्हणजे तिचे सुद्धा मंत्री कोण आहेत? माझ्या चिमुकलीचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत, म्हणजे 5वी शिकून शिक्षण मंत्री झाले। मी सांगतो की मला राज ठाकरेंची मार्कशीट आता राज ठाकरेंनी प्रसिद्ध केली पाहिजे, किती मुजोरी आहे। आणि त्या पलीकडे जाऊन सुषमा अंधारे म्हणत होत्या की मुख्यमंत्री खोटं बोलले, मुख्यमंत्री खोटं बोलले नाही, मुख्यमंत्री डंके की चोट पे खरं बोलले। मी दाखवत होतो 17 जून 2025 ला स्पष्टपणे राज्य शासनानं ऑफिस ऑर्डर इश्यू केलेली आहे, त्याच्यात म्हणलेलं आहे ऐच्छिक तुम्ही तिसरी भाषा घेऊ शकता। हे मला सुषमा अंधारेंना लिखित दाखवायचं होतं। आणि त्याबरोबर मला सांगायचंय की हिंदी भाषा एक्झिक्यूट झालेली आहे, मुलं शाळेमध्ये हिंदी शिकत आहेत, पाठ्यपुस्तकं मिळत आहेत, आणि किती मुजोरी, अरे किती माज, मला म्हणायचं नाही, हे शब्द वापरावं लागतंय मला, कारण मी साहित्यातला माणूस आहे। मी तुम्हाला सांगतो, पुस्तकं जाळले तुम्ही, इतके दळबद्री झाले तुम्ही, कधी माफी मागणार आहेत? आणि स्वतःच्या भावानं स्वतःच्या कुटुंबातल्या औलादीनं सांगितलं की हिंदी सक्तीची तिसरी भाषा करा, त्यांना डोक्यावर घेऊन। आणि तुम्ही पत्रकार काय करत आहात सगळेच चॅनलचे, की नरेटिव्ह पसरवतात, खोटं नरेटिव्ह काय म्हणून पसरवतात की मराठीला गळचिपले होते, कुठं मराठीला? त्या पुढे जाऊन एक सायंटिफिक मुद्दा मला मांडायचा आहे आणि त्याच्यानंतर मोर्चा का नको ते सांगायचंय। सायंटिफिक मुद्दा असा आहे की 100% मेडिकल कॉलेजेस मधून एका सायकेट्रिक डिपार्टमेंटनी जर सांगितलं की मीडियाने मुद्दा काढलेला नाहीये, हिंदीचा मुद्दा हा सरकारने काढलेला आहे, सरकारने हा निर्णय काढला, पत्रकारांनी हा मुद्दा काढलेलाच नाहीये। तुमची मतं, तुमची जशी मतं मीडिया आता इथे दाखवते तसंच ती राज ठाकरेंची दाखवते, उद्धव ठाकरे यांची दाखवते आणि भाजपची दाखवते, शिंदेच्याही मंत्र्यांची दाखवते। हा मुद्दा काढलेला आहे तो सरकारने काढलेला आहे। हिंदीचा मुद्दा, हिंदी सक्तीचा किंवा ऐच्छिकचा मुद्दा मीडियाने काढलेला नाही। ज्येष्ठ